विद्यार्थ्यांनो, सप्रेम नमस्कार. आज आहे 9 एप्रिल. आजच्या दिवसापर्यंतच्या महत्त्वपूर्ण चालू घडामोडी प्रश्न बघायचे आहेत. व्हिडिओ काळजीपूर्वक बघा. प्रत्येक प्रश्नाच्या अनुषंगाने मी तुम्हाला अधिकची माहिती देखील सांगणार आहे. व्हिडिओच्या शेवटी एक होमवर्क आहे आणि कालच्या व्हिडिओतील प्रश्नांची देखील आपण शेवटी रिव्हिजन करणार आहोत. व्हिडिओला सुरुवात करूया. सर्वात पहिला प्रश्न आहे, नमो ड्रोन दीदी योजना अंतर्गत ड्रोन पायलट प्रशिक्षणात कोणत्या राज्याने देशात प्रथम क्रमांक मिळवला? तर याचं जे योग्य उत्तर आहे ते आहे कर्नाटक. लक्षात घ्या, कर्नाटकने नमो ड्रोन दीदी योजनेअंतर्गत ड्रोन पायलट प्रशिक्षणात प्रथम स्थान मिळवले. कर्नाटकने 145 महिला सेल्फ हेल्प ग्रुप सदस्यांना प्रशिक्षण दिले. इतर राज्य आहे उत्तर प्रदेश 128, आंध्र प्रदेश 108. उद्दिष्ट काय आहे तर महिला स्वयंसहायता गटांना ड्रोन देऊन कृषी सेवा उपलब्ध करून देणे आणि त्यांचे उत्पन्न वाढवणे. नमो ड्रोन दीदी योजना ही भारत सरकारची योजना आहे. महिला सेल्फ हेल्प ग्रुपला सक्षम करण्यासाठी त्यांना शेतीसाठी ड्रोन तंत्रज्ञान उपलब्ध करून दिले जाते. मुख्य मुद्दे 2024-25 ते 2025-26 दरम्यान 15,000 महिला सेल्फ हेल्प ग्रुपना ड्रोन देण्याचे या ठिकाणी लक्ष्य ठेवण्यात आलं आहे. खत कीटकनाशक फवारणी सेवा देऊन वार्षिक सुमारे 1 लाख अतिरिक्त उत्पन्न मिळू शकतात. निवडलेल्या महिलांना 15 दिवसांचे प्रशिक्षण व रिमोट पायलट सर्टिफिकेट दिले जाते. योजना प्रकार ही एक केंद्रीय क्षेत्र योजना आहे. कालावधी आहे 23-24 ते 25-26. एकूण बजेट आहे 1261 कोटी रुपये. नेक्स्ट, चेतक स्क्रीन अवॉर्ड 2026 मध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपट पुरस्कार कोणाला देण्यात आला? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी, होमबाउंड. लक्षात घ्या, मुंबईमध्ये चेतक स्क्रीन अवॉर्ड 2026 आयोजित करण्यात आले. सुमारे 20 वर्षांनंतर या पुरस्कारांचे लाईव्ह ब्रॉडकास्टसह पुनरागमन झाले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आलिया भट्ट, सुनील ग्रोव्हर आणि जाकीर खान यांनी केले. विजेते कोण आहेत तर लक्षात घ्या, सर्वोत्कृष्ट अभिनेता पुरुष रणवीर सिंह धुरंधरसाठी, सर्वोत्कृष्ट अभिनेत्री महिला यमी गौतम हकसाठी, सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक आदित्य धर धुरंधर चित्रपटाने एकूण 14 पुरस्कार जिंकले आहेत. संस्था हे पुरस्कार द इंडियन एक्सप्रेस ग्रुपद्वारे दिले जातात. स्क्रीन अवॉर्ड पहिलं आयोजन 1995 मध्ये झालं. आयोजक आहे द इंडियन एक्सप्रेस ग्रुप. एकूण श्रेणी 31. थिएटर प्लस OTT. भारतातील पहिले पुरस्कार ज्यात ज्युरी अकॅडमी आधारित निवड होते. 2026 मध्ये हे लाईव्ह प्लस डिजिटल फॉर्मॅटमध्ये परतले. यानंतर पुढील प्रश्न, पद्मश्री पुरस्कार विजेते डॉक्टर मणिकुमार छेत्री यांचे 105व्या वर्षी निधन झाले. ते कोणत्या वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञ होते? योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, हृदयरोग विज्ञान म्हणजे कार्डिओलॉजी. लक्षात घ्या, प्रसिद्ध कार्डिओलॉजिस्ट डॉक्टर मणिकुमार छेत्री यांचे कोलकाता येथे 105व्या वर्षी निधन झाले. ते पश्चिम बंगालचे माजी मुख्यमंत्री ज्योती बसू यांचे वैयक्तिक डॉक्टर होते. यांचा जन्म 1920 दार्जिलिंग पश्चिम बंगाल या ठिकाणी झाला. त्यांना 1974 मध्ये पद्मश्री पुरस्कार देण्यात आला. बंगालमधील आधुनिक कार्डिओलॉजीचे ते पायोनियर आहेत. त्यांना डॉक्टर ऑफ डॉक्टर असे देखील म्हटले जात असे. वेस्ट बेंगाल हेल्थ सर्व्हिसचे ते माजी संचालक आहेत. 60+ वर्षे वैद्यकीय क्षेत्रात आणि सार्वजनिक क्षेत्रात आरोग्य क्षेत्रात त्यांनी योगदान दिलं. 1976 मध्ये कोलकातामध्ये कार्डियक केअर युनिट स्थापनेत योगदान आहे. पूर्व भारतातील पहिले असं केंद्र त्यांनी त्यावेळेस उभारलेलं आहे. पुढील प्रश्न, ॲथलेटिक्स इंटिग्रिटी युनिटद्वारे जारी डोपिंग उल्लंघन यादीत कोणता देश प्रथम क्रमांकावर आहे? तर यामध्ये प्रथम क्रमांकावर आहे भारत. लक्षात घ्या, या अहवालानुसार भारतात 148 निलंबित खेळाडूंना प्रथम स्थानावर आहेत, म्हणजे 148 खेळाडू यांना निलंबित केले. दुसऱ्या स्थानावर केनिया 146 खेळाडू, रशियाचे 66 खेळाडू. ही यादी 1 एप्रिल 2026 पर्यंतच्या डेटावर आधारित आहे. यात डोपिंग सोबतच टॅम्परिंग, इव्हेडिंग टेस्ट, ट्रॅफिकिंग सारखे उल्लंघनाचा देखील समावेश आहे. या यादीत दुतीचंद 4 वर्षांची बंदी, परवेज खान जुलै 2030 पर्यंत बंदी, धनलक्ष्मी सेकर 8 वर्षांची बंदी या ठिकाणी आहे. डोपिंग म्हणजे काय तर लक्षात घ्या, खेळामध्ये कामगिरी सुधारण्यासाठी प्रतिबंधित औषधांचा वापर करणे, म्हणजे तुम्ही ड्रग्ज किंवा अशा पद्धतीने औषध घेता की जेणेकरून बॉडीची कॅपॅसिटी वाढते, यालाच आपण डोपिंग असे म्हणतो. ॲथलेटिक्स इंटिग्रिटी युनिट म्हणजे काय तर लक्षात घ्या, ही एक स्वतंत्र अँटी डोपिंग संस्था आहे. याची स्थापना वर्ल्ड ॲथलेटिक्सने केली. ही संस्था आंतरराष्ट्रीय खेळाडू आणि त्यांच्या सहाय्यक कर्मचाऱ्यांच्या डोपिंगची तपासणी व निलंबन लागू करते. यानंतर वाडा, वर्ल्ड अँटी डोपिंग एजन्सी, खेळामध्ये डोपिंग रोखणे आणि स्वच्छ खेळ सुनिश्चित करणे, स्थापना झाली 1999 मध्ये. मुख्यालय आहे मॉनिट्रल, कॅनडा या ठिकाणी आणि अध्यक्ष आहे विटोल्ट बानका. जसं वर्ल्डची वाडा आहे तशी भारताची नाडा आहे, म्हणजेच नॅशनल अँटी डोपिंग एजन्सी. स्थापना झाली 2005 मध्ये. मुख्यालय आहे नवी दिल्ली आणि महासंचालक आहे
आशिष भार्गव. पुढील प्रश्न, रंगाली बिहू सण कोणत्या राज्यात नवीन वर्ष आणि वसंत ऋतूच्या आगमनाचे प्रतीक आहे? याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, आसाम. लक्षात घ्या, रंगाली बिहू सण आसाममध्ये 5 एप्रिल पासून साजरा केला जातो. हा सण आसामी नवीन वर्ष आणि वसंत ऋतूच्या आगमनाचे प्रतीक आहे. याला बोहाग बिहू असेही म्हणतात आणि तो एप्रिलमध्ये साजरा होतो. यात बिहू नृत्य, रंगोली, क्विज स्पर्धा, कला कार्यक्रम आयोजित केले जातात. बिहू हा आसामचा सर्वात मोठा प्रसिद्ध सण आहे. हा सण मुख्यतः शेतीशी संबंधित असून वर्षातून 3 वेळा साजरा केला जातो. बिहूचे प्रकार आहेत रंगाली बिहू, बैसाख आणि एप्रिलमध्ये नवीन वर्ष आणि शेतीची सुरुवात. यानंतर भोगाली बिहू जानेवारीमध्ये कापणी आणि भोजनाचा सण. कोंगाली बिहू ऑक्टोबर, शेती दरम्यान शांतता आणि प्रार्थनेचा सण. पुढील प्रश्न, स्कायट्रॅक्स वर्ल्ड एअरपोर्ट अवॉर्ड 2026 नुसार भारतातील सर्वाधिक क्रमांकाचा म्हणजे टॉप रँक्ड विमानतळ कोणता आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ, दिल्ली. स्कायट्रॅक्स वर्ल्ड एअरपोर्ट अवॉर्ड 2026 मध्ये भारताचे 5 विमानतळ ग्लोबल टॉप 100 मध्ये समाविष्ट झाले. ही रँकिंग प्रवाशांच्या फीडबॅकवर आधारित असते. इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ 28वा क्रमांक आहे, भारतामध्ये प्रथम. सिंगापूरचा चांगी विमानतळ 14दा जगातील सर्वोच्च विमानतळ म्हणून निवडण्यात आला आहे. भारतातील टॉप विमानतळ आहे दिल्लीचं इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ, 28वा क्रमांक आहे. बेंगळुरू कॅम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळ 41वा क्रमांक. हैदराबादचं राजीव गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ 43वा क्रमांक. गोव्याचं मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळ 64वा क्रमांक. मुंबईचं छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ 66व्या क्रमांकाचा नंबर आहे. जागतिक टॉप 3 विमानतळ कोणते आहेत? तर सिंगापूर चांगी विमानतळ, त्यानंतर इंचिओन आंतरराष्ट्रीय विमानतळ दक्षिण कोरिया आणि टोकियो हानेडा विमानतळ जपान 3रा क्रमांक. स्कायट्रॅक्स म्हणजे काय? तर ही एक आंतरराष्ट्रीय रेटिंग संस्था आहे. प्रवाशांच्या फीडबॅकवर आधारित जगातील विमानतळांची रँकिंग करते. याला एव्हिएशन इंडस्ट्रीचे ऑस्कर देखील म्हणतात. स्थापना झाली 1999 मध्ये. हा एक वार्षिक पुरस्कार आहे. प्रवाशांचा अनुभव आणि सुविधांचे मूल्यांकन या ठिकाणी करते. भारतातील जे विमानतळ आहेत त्यावर एक नजर टाकूयात. इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ नवी दिल्ली, छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ मुंबई महाराष्ट्र, केम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळ बेंगळुरू कर्नाटक, नेताजी सुभाषचंद्र बोस आंतरराष्ट्रीय विमानतळ कोलकाता पश्चिम बंगाल, राजीव गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ हैदराबाद तेलंगणा, सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळ अहमदाबाद गुजरात. त्यानंतर 7 नंबरला आहे लोकप्रिय गोपीनाथ बोर्दो लोई आंतरराष्ट्रीय विमानतळ गुवाहाटी आसाम, चौधरी चरण सिंह आंतरराष्ट्रीय विमानतळ लखनौ उत्तर प्रदेश, मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळ मोपा गोवा, श्री गुरु रामदासजी आंतरराष्ट्रीय विमानतळ अमृतसर पंजाब, शेख उल आलम आंतरराष्ट्रीय विमानतळ श्रीनगर जम्मू काश्मीर, देवी अहिल्याबाई होळकर विमानतळ इंदोर मध्य प्रदेश, बिजू पटनाईक आंतरराष्ट्रीय विमानतळ भुवनेश्वर ओडिसा आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ नागपूर महाराष्ट्र. पुढील प्रश्न, जागतिक आरोग्य दिन म्हणजे वर्ल्ड हेल्थ डे कधी साजरा केला जातो? तर लक्षात घ्या, हा जो दिवस आहे तो 7 एप्रिल रोजी साजरा केला जातो. तर हा जो दिवस आहे तो जागतिक आरोग्य जागरूकता दिवस आहे. दरवर्षी 7 एप्रिलला साजरा केला जातो. हा दिवस WHO ची स्थापना 7 एप्रिल 1948 दर्शवतो. पहिल्यांदा 1950 मध्ये साजरा करण्यात आला. मुख्य उद्दिष्ट काय आहे? तर आरोग्याबद्दल जागरूकता वाढवणे, जागतिक आरोग्य समस्यांवर लक्ष केंद्रित करणे. 2026 ची थीम आहे टुगेदर फॉर हेल्थ स्टँड विथ सायन्स. उद्देश एखाद्या विशिष्ट आरोग्य विषयाकडे लक्ष वेधणे, सरकार, संस्था आणि व्यक्तींना आरोग्य समस्यांवर उपाययोजना करण्यासाठी आणि कल्याण वाढवण्यासाठी प्रेरित करणे. आयोजन, हा दिवस वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन द्वारे आयोजित केला जातो. WHO ही युनायटेड नेशनची विशेष संस्था आहे. ती आंतरराष्ट्रीय सार्वजनिक आरोग्यावर लक्ष केंद्रित करते. यानंतर पुढील प्रश्न बघायचा आहे. त्यापूर्वी छोटीशी रिक्वेस्ट, विद्यार्थ्यांना व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा आणि ज्यांना शक्य असेल ते खाली हाई बटनावर क्लिक करू शकता, जेणेकरून YouTube हा व्हिडिओ इतरांपर्यंत पोहोचेल. पुढील प्रश्न आहे, अलीकडे ब्लॅक बक पुनर्स्थापना म्हणजे रिइंट्रोडक्शन कार्यक्रम कोणत्या वन्यजीव अभयारण्यात सुरू करण्यात आला? याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी, बारन वापारा वन्यजीव अभयारण्य. लक्षात घ्या, हे अभयारण्य छत्तीसगड राज्यातील महासमुंद जिल्ह्यात आहे. या मोहिमेची सुरुवात 2018 मध्ये झाली. 2018 मध्ये 77 ब्लॅकबकचा पहिला गट येथे आणण्यात आला. एप्रिल 2026 मध्ये त्यांना रामपूर गौता प्रदेश सोडण्यात आले. ब्लॅकबक रिइंट्रोडक्शन म्हणजे काय? हा एक संरक्षण कन्झर्वेशन कार्यक्रम आहे, ज्यामध्ये एखाद्या भागातून नामशेष झालेल्या प्रजातीला पुन्हा त्यांच्या नैसर्गिक अधिवासात सोडले जाते. उद्दिष्ट अन्न साखळी पुनर्स्थापित करणे आणि परिसंस्थेचे आरोग्य सुधारणे.
ब्लॅकबक म्हणजे काळवीट भारतीय उपखंडातील एक अत्यंत वेगवाने धावणारा हरिण आहे. पंजाब, हरियाणा आणि आंध्र प्रदेश यांचे ते राज्य प्राणी आहेत. बारन वापारा वन्यजीव अभयारण्य स्थापना झाली 1976 मध्ये. क्षेत्रफळ आहे सुमारे 245 चौरस किलोमीटर. नावाचा अर्थ आहे बार आणि नव वापारा या दोन गावावरून पडलेलं हे नाव आहे. पुढील प्रश्न, प्रोजेक्ट चेतकचा 47वा स्थापना दिवस बिकानेर, राजस्थान येथे साजरा करण्यात आला. प्रोजेक्ट चेतक कोणत्या संस्थेद्वारे चालवला जातो? उत्तर आहे ऑप्शन बी, बीआरओ. बीआरओ म्हणजे बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन. लक्षात घ्या, बॉर्डर रोड ऑर्गनायझेशनने 4 एप्रिल 2026 रोजी प्रोजेक्ट चेतकचा 47वा स्थापना दिवस साजरा केला. हा प्रकल्प 1980 मध्ये सुरू झाला. राजस्थान, पंजाब आणि गुजरातच्या सीमावर्ती भागात इन्फ्रास्ट्रक्चर विकसित करण्यासाठी सुरू करण्यात आला. हा बीआरओच्या मोठ्या प्रकल्पांपैकी एक आहे, जो 4000 किमी पेक्षा जास्त रस्त्यांचे व्यवस्थापन करतो. उद्दिष्ट आहे सीमारेषेवर संरक्षण दलांना मदत करणे. 2. प्रादेशिक विकास वाढवणे. प्रोजेक्ट चेतक म्हणजे काय, तर 1980 मध्ये सुरू केलेली योजना आहे. पश्चिम सीमारेषेवर सैन्यांसाठी रस्ते आणि पूल बांधणे हे मुख्य कार्य आहे. बीआरओ एक रस्ता बांधकाम संस्था आहे. काम आहे सीमावर्ती भागात रस्ते, पूल आणि बोगदे बांधणे, सैन्याला लॉजिस्टिक सहाय्य देणे. संरक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत कार्य करतो. स्थापना झाली 7 मे 1960 ला. मुख्यालय आहे नवी दिल्ली या ठिकाणी. पुढील प्रश्न, वर्ल्ड आर्चरी पॅरा सिरीज 2026 मध्ये पदक तालिकेत कोणता देश अव्वल ठरला? तर तो देश आहे ऑप्शन ए, भारत. लक्षात घ्या, वर्ल्ड आर्चरी पॅरा सिरीज 2026 बँकॉक, थायलंड येथे आयोजित करण्यात आली. कालावधी होता 30 मार्च ते 4 एप्रिल 2026. या स्पर्धेत भारत अव्वल ठरला. भारताने 7 सुवर्ण, 5 रौप्य, 4 कांस्य एकूण 16 पदके जिंकली. इंडोनेशियाने 3 सुवर्ण, 1 रौप्य, 2 कांस्य एकूण 6 पदके जिंकली. वर्ल्ड आर्चरी पॅरा सिरीज म्हणजे ही एक आंतरराष्ट्रीय पॅरा तिरंदाजी स्पर्धा आहे. यात पॅरा खेळाडू सहभागी होतात. आयोजन वर्ल्ड आर्चरी फेडरेशन. वर्ल्ड आर्चरी फेडरेशन हा त्यांचा लोगो आहे. स्थापना झाली 1931 मध्ये. मुख्यालय आहे लॉझन, स्वित्झर्लंड. उद्दिष्ट आहे तिरंदाजी खेळांचे नियमन करणे, नियम निश्चित करणे आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धांचे आयोजन करणे. तर विद्यार्थ्यांनो, अशा पद्धतीने एकूण 10 प्रश्न बघितलेत. आता कालच्या व्हिडिओतील प्रश्नांची आपण रिव्हिजन करणार आहोत. जर कालचा व्हिडिओ बघितला असेल तर तुम्ही मॉक सराव देखील करू शकता. प्रत्येक प्रश्नाचं उत्तर खाली कमेंट करा. पहिला प्रश्न, भारतातील सर्वात महागडी पेंटिंग यशोदा अँड कृष्णा 164.20 कोटींना विकली गेली. ती कोणी बनवली? उत्तर आहे ऑप्शन ए, राजा रवी वर्मा. यादीची पेंटिंग 117 कोटींना विकली गेली होती आणि ती कोणी बनवली? तर M.F. हुसेन यांनी ती बनवली होती. पुढील प्रश्न, माझे गाव आरोग्य संपन्न गाव ही मोहीम कोणत्या राज्याने सुरू केली? उत्तर आहे महाराष्ट्र. वी दी पीपल ऑफ इंडिया डिकोडिंग अ नेशन सिम्बॉल या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर ते आहे ऑप्शन बी, T.M. कृष्णा. नेक्स्ट, भारतामध्ये राष्ट्रीय सागरी दिन नॅशनल मेरीटाईम डे कधी साजरा केला जातो? उत्तर आहे 5 एप्रिल रोजी. मिशन मित्रा चे गगनयान मोहिमेतील अंतराळवीरांच्या सुरक्षा आणि कार्यक्षमतेत सुधारणा करण्यासाठी आहे. ते कोणत्या संस्थेने सुरू केले? उत्तर आहे ऑप्शन ए, इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन म्हणजे भारतीय अंतरिक्ष संशोधन संस्था. आणि याचे हेडक्वार्टर कुठे आहे? तर बेंगळुरू, कर्नाटक या ठिकाणी. पुढील प्रश्न, खेलो इंडियन ट्रायबल गेम 2026 मध्ये कोणत्या राज्याने पदक तालिकेत प्रथम स्थान मिळवले? तर ते राज्य आहे कर्नाटक. आणि याचं आयोजन कुठे करण्यात आलं? तर छत्तीसगडमध्ये करण्यात आलं. छत्तीसगडचे कॅपिटल आहे रायपूर, ओडिसाची भुवनेश्वर, झारखंडची रांची आणि कर्नाटकची कॅपिटल आहे बेंगळुरू. नेक्स्ट, आर्थिक वर्ष 2025-26 मध्ये भारताचा संरक्षण निर्यात किती रुपयांच्या सर्वोच्च पातळीवर पोहोचला? याचं योग्य उत्तर आहे 38,424 कोटी रुपये. पुढील प्रश्न, भारताचा पहिला स्वदेशी कोल टू अमोनिया नायट्रेट प्रकल्प कोणत्या राज्यात उभारला जात आहे? उत्तर आहे ऑप्शन बी, ओडिसा. पुढील प्रश्न, भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणने महाराष्ट्रात कोणत्या 2 ठिकाणांदरम्यान 4 लेन एक्सप्रेसवे बांधण्यास मंजुरी दिली? उत्तर आहे ऑप्शन डी, वाढवण बंदर ते तवागाव. पुढील प्रश्न, सॅफ अंडर-20 चॅम्पियनशिप 2026 च्या अंतिम सामन्यात भारताला 4-3 ने हरवून कोणत्या देशाने किताब जिंकला? उत्तर आहे ऑप्शन बी, बांगलादेश. यानंतर तुमच्यासाठी प्रश्न, PM प्रधानमंत्री कुसुम योजनेची अंतिम मुदत वाढवून कधीपर्यंत करण्यात आली आहे? मार्च 26, डिसेंबर 26, मार्च 27 की मार्च 28? प्रश्नाचं उत्तर कमेंट करायचंय. चालू घडामोडींचं मटेरियल हवं असेल तर 6000 प्रश्न, 150+ ऑनलाईन टेस्ट फक्त 99 रुपयामध्ये घेऊ शकता. यामध्ये प्रत्येक मंच तुम्हाला चालू घडामोडींचे PDF फाईल भेटेल.
कोर्स परचेस करण्याकरता ॲप डाउनलोड करा आणि कोर्स परचेस करा. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. कंटेंट आवडला असेल तर लाईक, हाईप आणि चॅनलला सबस्क्राईब करा. दररोज चालू घडामोडी क्विज सॉल्व्ह करण्याकरिता हा QR कोड स्कॅन करा किंवा लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. थँक्यू.